So after marking A dash A projector, distance between the projectors is B dash and B. So we have marked 55 along XY. Then we have marked elevation length in front view. So A dash B dash, this distance is 65. Now it is given that the top view makes an angle of how much? 60 degrees. 60 degrees. 60 degrees. So beta is given as 60 degrees. So from A, mark an angle of 60 degrees. So this angle is beta. Okay, then we have drawn locus through. हा पॉइंट कोणता मिळाला सांगा टॉप व्ह्यू मध्ये? B. B. Correct. Then we can draw the locus lines in front view as well as top view. So this is locus in front view passing through B dash. This is locus in top view passing through B. Okay. Then I think we have decided to rotate elevation length. ना कोणती rotate केली होती? Elevation length. Elevation length. आणि ते लॅपटॉप चालू करत करत मी डिस्क्राइब करत होतो. थोडी आठवण करून द्या काय केलं. Okay. But the good thing is that we are not stopping. 3 ते 4 वेळा अनुभव आले काही जर अडचण असेल तर आपण कंटिन्यू करू शकतो. ओके. सो दिस इज व्हॉट वी कॅन से कंबाइंड सक्सेस फॉर अस. जे काय मी सांगतो ते तुम्ही करू शकता. स्क्रीन वरती काही जर व्यवस्थित दिसत नसेल तर ओनली विथ द हेल्प ऑफ डिस्क्रिप्शन यू कॅन डू इट. दिस इज अ गुड थिंग. So this is elevation length we have rotated. Now make the elevation length parallel to XY. Elevation length is now parallel to XY. या लेक्चरचं रेकॉर्डिंग निम्मार्ध मोबाईल वरती असल्यामुळे ते रिकव्हर होत नाही. मी ट्राय केलं तर जेवढं आता लॅपटॉप वरती रेकॉर्डिंग होतं तेवढं मी अपलोड करेन. चालेल. हे लेक्चर पूर्ण मिळणार नाही YouTube वर. Okay, sir. Now Yes, sir. this point is B2 dash. B2 dash. Project B2 dash in top view. आपण असं प्रोजेक्ट करू शकतो. बरोबर आहे. देन यू गेट पॉइंट. कोणता पॉइंट मिळाला? B2. B2. Okay, then next step. What is the next step? Join B2. Length. Join A A and and B2. A आणि B2 आपण जॉइन केलं. Here we get which length? कोणती लेंथ मिळाली? True length. नवीन प्रश्न True length. जॉइन केले पण थोडंसं अनस्टेबल दिसतंय. आवाज येतो ना व्यवस्थित? Yes, sir. Yes, sir. एकच गोष्ट ठरवूया, कुठली अडचण आली तर थांबायच नाही. बरोबर ना? कारण त्याच्यामध्ये पण एक एन्जॉयमेंट असते. बरोबर आहे की नाही? अँड वी गेट अँगल फाय. विच आर दीज व्हॅल्यूज? काय काय मिळालं सांगा? ट्रू लेंथ किती मिळाली? True length and हा, व्हॅल्यू 110.
कुठल्या ट्रू लेंथ इज 120. 110. 11.5 मध्ये. 11.5 मिळालं sir. 11.5 means 115. हा. ठीक आहे. This is the value of true length. Okay. What is the value of phi then? मला वाटतं जागा जास्त लागल्यामुळे तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये सॉल्व्ह झालं का थोडं काय चेंजेस करावं लागलं खोडावं लागलं No, sir. No, sir. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बसला जागेमध्ये ठीक आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ फाय 55 degree. 5 degree. 55. 55 degrees. Okay. ट्रू लेंथ मिळाले ट्रू इन्क्लिनेशन पैकी एक मिळालं फाय ओके तर व्हॉट इज द रिमेनिंग अँगल ट्रू अँगल विथ HP आपल्याला काढायचा आहे विच इज कॉल्ड एज थीटा सो हाऊ टू गेट थीटा टेक ट्रू लेंथ इन द कंपास जे काय 115 116 असेल बरोबर आहे का ते डिस्टन्स कंपास मध्ये घ्या take true length in the compass 115 and from A dash cut this locus like this put तर तो बाहेर येईल असा B2 पासून बरोबर आहे का if you have taken this as true length ते डिस्टन्स जर आपण ट्रू लेंथ घेतला असेल तर हा अँगल किती असतो थीटा to measure the value of theta 20 degree. 20 degree. it is coming to be 20 degrees and that will be B1 dash theta is 20 degrees गरज पडली तर स्नॅपशॉट जवळ ठेवा Shall we continue? Is it over? Yes, sir. Okay. Yes. Yes. Yes, sir. Now one more variety we can discuss. तर हा प्रॉब्लेम कसा होता याच्यामध्ये बघा फ्रंट व्ह्यू दिलाय टॉप व्ह्यू दिलाय बरोबर आहे का आणि आपण काय मिळवलोय ट्रू लेंथ थीटा फाय जो एकदम सुरुवातीचा आपला प्रॉब्लेम होता त्यामध्ये काय काय दिलं होतं आठवा ट्रू लेंथ थीटा फाय दिलेलं होतं आणि आपण प्रॉब्लेम पुढे गेलो होतो हा त्याच्या एक्झॅक्टली रिव्हर्स झाला इज इट नोटिस्ड लक्षात आले का Yes, sir. ओके याच्यामध्ये अजून बऱ्याचशा व्हरायटी असतात ठीक आहे आता फक्त जे राहिले ते प्रॅक्टिसच राहिली या प्रॉब्लेम मध्ये आता पण कव्हर नाही केलं अजून एक व्हरायटी आपण घेऊया ज्याच्यामध्ये पहिल्यापासून नोटबुक ओपन करा मी सांगतो ते सर्व प्रॉब्लेम झालेत का चेक करा आणि त्यातला जो राहिला तो मी ऍड करतो चालेल हॅलो पहिल्यापासून चेक करताय काय काय झालंय एम आय ऑडिबल एम आय ऑडिबल No, sir. ओके Break. ठीक आहे मोबाईलचं नेट जोडतो मी सर येतोय क्लिअर येतोय ना हा सर Yes, sir. बघा तर पहिली व्हरायटी जी आपण घेतली त्यामध्ये ट्रू लेंथ थीटा फायचा प्रॉब्लेम सोडवला बरोबर आहे त्यानंतर आपण काय केलं तर फ्रंट व्ह्यू मध्ये दोन गोष्टी दिल्या आहेत ट्रू लेंथ आणि थीटा
आणि याच्या अकॉर्डिंगली मग टॉप व्ह्यू मध्ये फाय दिला होता कधी, बरोबर का, कधी बीटा दिला होता किंवा कधी लोकस दिला होता. एक 4-5 व्हरायटीचा पहिला प्रॉब्लेम झाला, बरोबर आहे? येस और नो? Yes, sir. Yes, Yes, sir. Yes, sir. And there is some problem with the mouse. आज काय प्रॉब्लेम थांबायलाच तयार नाहीत. ओके, त्यानंतर दुसरा कोणता प्रॉब्लेम घेतला होता? तर टॉप व्ह्यू मध्ये ट्रू लेंथ आणि फाय दिलं होतं, बरोबर आहे? येस और नो? Yes, sir. Yes, sir. हा गिवन डेटा होता आणि याच्या अपोजिट कधी बीटा दिला, कधी थीटा दिला, कधी अल्फा दिला, लोकस डिस्टन्स ही व्हरायटी कव्हर केली. त्यानंतर फ्रंट व्ह्यू मध्ये इलेव्हेशन लेंथ आणि अल्फा. इज इट करेक्ट? या कॉम्बिनेशन बरोबर आपण पुन्हा एकदा थीटा, फाय, बीटा, लोकस डिस्टन्स या व्हरायटी कव्हर केला आणि शेवटची व्हरायटी आपण घेतली होती कोणती बरं? प्लान. जे मी सांगतो ते प्रॉब्लेम झालेत का बाळांनो? प्लान लेंथ प्लस बीटा दिलं होतं आणि याच्या अपोजिट व्हरायटीज फाय, थीटा, ट्रू लेंथ, फ्रंट व्ह्यू, लोकस हे दिलं होतं. हे सर्व प्रॉब्लेम झालेत का? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. ठीक आहे, हे जर कव्हर झालं असेल तर ऑलमोस्ट सगळं कव्हर झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण ग्रेड आणि बेअरिंगचे कन्सेप्ट पाहिले. आज आपण प्रोजेक्ट Assumption डिस्टन्सचा problem. प्रॉब्लेम, ग्रेड अँड बेअरिंग झालं, त्यानंतर प्रोजेक्ट डिस्टन्स. Assumption चे problem. ऍझम्पशनचे 3 झाले. ठीक आहे, ऍझम्पशनचे कोणकोणत्या व्हरायटी होत्या? Theta, beta, Theta, elevation beta, length. true Theta, length. beta, Phi, elevation alpha, length. plan length. Phi, alpha, plan. अल्फा, बीटा, ट्रू लेंथ. दीज आर द 3 व्हरायटीज. ठीक आहे, मला वाटतं मिड पॉइंटचा प्रॉब्लेम राहिला असेल, बरोबर ना? Yes, sir. Yes. Okay, so write down one problem based on midpoint. हे सर्व ऍडिशनल प्रॉब्लेम आहेत. मी पुन्हा एकदा सर्वच्या सर्व गोष्टी रिपीट करतोय. तुम्ही पेपर पेन्सिल टेस्ट देताय का? ड्रॉइंग शीट वरती पेपर सोडवताय का नाही हे आपल्याला माहिती नाही, पण तशा प्रकारचे एक्झाम होऊ शकते हे गृहीत धरून आपण सगळे प्रॉब्लेम सोडवतोय. अदरवाइज काय बोलतो, ऐकू येतं सर्वांना क्लिअरली? Yes. अदरवाइज बघा आपल्याला वीकली 7 लेक्चर आहेत. ठीक आहे, अजून कमीत कमी 5 आठवडे आपलं कॉलेज होत आहे. लक्षात येतं का? म्हणजे अजूनही आपल्याकडे 35-40 लेक्चर आहेत. ठीक आहे, आणि टू बी ऑनेस्ट ग्राफिक्सचे एमसीक्यूचा सध्या आमच्याकडे 100चा सेट आहे, तो जास्तीत जास्त 125 पण एक्सटेंड होईल. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे 125 एमसीक्यू शिकवणं हा किती वेळाचा प्रश्न आहे? इट इज अ मॅटर ऑफ हार्डली 5 to 6 लेक्चर्स. आर यू गेटिंग? Yes, sir. त्याच्याशी संबंधित थिअरी जर शिकवायची म्हटलं तर जास्तीत जास्त 10 लेक्चर लागतात. त्यामुळे जर एमसीक्यू टाइप एक्झाम ठरली इन केस, तर थिअरी शिकवायला एक 10-15 लेक्चर आणि एमसीक्यू शिकवायला 5-6 लेक्चर, 20 लेक्चर सफिशियंट आहेत. ठीक आहे, 20 लेक्चर म्हणजे काय? 2 आठवड्याचा प्रश्न, कारण आपण डेली 2 घेतो. येस और नो? तर सिलेबस वगैरे ह्या गोष्टींची चिंता करू नका. ठीक आहे, आजपासून जरी समजा 15 दिवसांनी एक्झाम ठरली तरी सुद्धा सर्व चॅप्टरचे सर्व एमसीक्यूज व्यवस्थित तुम्हाला पूर्ण समजेपर्यंत शिकवून होऊ शकतात विदिन 15 days. सो डोंट वरी अबाउट द सिलेबस. त्यामुळे जो काय आता सध्या आपल्याला वेळ मिळतो त्याचा उपयोग कशासाठी करतोय आपण? ऍडिशनल प्रॅक्टिस साठी करतोय. इज दॅट क्लिअर? एम आय ऑडिबल? आवाज येतोय? येत नाही. Okay, I'll change the network. Wait for 1 minute.
जस्ट अ मिनिट. आता आवाज येतोय सध्या? Yes, sir. सर ओके, मी तो टेम्पररी प्रॉब्लेम होता. ठीक आहे. आय राईट द प्रॉब्लेम ऑन द बोर्ड. And A, write down the statement. एवढं तर ऐकू येतंय? Yes, sir. And A of line AB is 20 mm from HP and VP. मला वाटतं ऍटलीस्ट आपण प्रयत्न तर चांगला करतोय. In spite of all the difficulties. Yes or no? Are you making good Yes, sir. attempt to learn the subject? Yes, sir. येस Yes. I told you I would have liked to teach you in classroom. आणि तुमचं अंडरस्टँडिंग खरंच चांगलं आहे, पण ठीक आहे, जर त्याला अर्थ नसतो. कोविड सिच्युएशन कंट्रोल मध्ये येत आहे. Let us hope for the best. And A of line AB is 20 mm from HP. Line max. Line max. थोडंसं वेगळं घेऊया. Line max 35 degrees HP and it's midpoint, no? degrees to HP. Contribute to length. 35 degrees to HP. While its top view max 60 degrees to VP. काय काय दिले सांगा? And A theta दिलाय बरोबर ना? 30 degrees to HP and beta. Complete the projections and measure true length of the line if its midpoint is A किती दिलाय? 20 दिलाय ना? Its midpoint is 45 mm above HP. एकच मिनिट, याच्यामध्ये काय ऍड करावं लागतं की मी विचार करतो. थीटा दिलाय, A डॅश दिलाय, मिड पॉइंट दिलाय. इथं हाफ द ट्रू लेंथ मिळेल, डबल करायची. This much information is sufficient. Write down the given data. What is the given data? Theta. आवाज येतो ना? Yes, sir. Theta 30 degrees. 35 degrees. Theta 35 degrees, correct.
Then Beta 60. beta is given. You cannot imagine what I am doing right now. कीबोर्ड त्रास देतोय, माउस त्रास देतोय, नेट अनस्टेबल आहे, बरोबर आहे का? कॉलेजच्या पीसी वरती बसलो, तिथं झूमचा प्रॉब्लेम आला, लॅपटॉप जॉईन केला. जागा बदलायची म्हटलं तर सिच्युएशन कम्फर्टेबल नाही. ठीक आहे, डझंट मॅटर. आणि मिड पॉइंट दिलाय. मिड पॉइंटचं लोकेशन कुठे दिलं सांगा? 45 mm above Above HP. above HP. Correct. Midpoint is 45 mm above HP. This is 45 mm above HP. ठीक आहे. So this is what we are given. Give me 1 minute. तुम्ही सुरुवात करा, तो पण मी माउस चेंज करतो. ओके. You start with XY A dash A. Okay, so we can start with XY line. I hope now the things will be okay. This is XY line. Here you can draw first projector, that is for A dash and A, 20 mm from HP and VP. This is A dash. This is A. Both are 20 mm from XY. Then draw the reference for marking the angles. ठीक आहे. इथपर्यंत झालंय? Yes, sir. Yes, sir. Okay. Now for such problems of midpoint, okay, you can start with any one angle. ठीक आहे. पण इथं डिस्टन्स जे दिलंय तुम्हाला, मिडपॉइंटचं डिस्टन्स हे फ्रंट व्ह्यू मध्ये दिलंय का टॉप व्ह्यू मध्ये दिलंय सांगा? Front view. Front फ्रंट view. व्ह्यू मध्ये दिलंय. ठीक आहे. सो यू कॅन डू वन थिंग नाव. जसं आपण बी डॅशचा लोकस काढतो गिवन डिस्टन्स होते, तसंच तुम्ही काय करा, मिड पॉइंटचा लोकस काढून घ्या. आर यू गेटिंग? सो ऍट अ डिस्टन्स ऑफ किती आहे? 45 ना? Yes. सो मेजर 45 mm अबव XY लाईन. मी करतो त्या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करा. From XY line, measure a distance of 45 mm. Above HP means above XY. Then at this much distance, draw a locus. Call this as
locus of midpoint. हा कोणाचा लोकस झाला? मिडपॉइंटचा. समजतंय? Yes, sir. Now in front view we are knowing the value of theta. How much? 35 degrees. 35 degree. Correct, 35 degrees. तर आता A डॅश पासून हा अँगल तुम्ही मार्क करा. And let this line cut the midpoint locus at some point. Midpoint ला आपण M म्हणू शकतो. Now this point हा जो मी आता मार्किंग करून दाखवला, is it M dash or M1 dash? Midpoint ला M म्हणूया आपण. M1 dash. It must be M1 dash. जसं B1 dash असतो का नाही, तसा हा M1 dash आहे. Along theta ही फायनल पोझिशन नाही. Okay. Now your comment about this length. ही लेंथ म्हणजे काय असेल सांगा? True length. ट्रू लेंथ कोणाची? M1 dash. Midpoint. बघा, जसं आपण assumption मध्ये डिस्कस केलं होतं तसं पुन्हा एकदा डिस्कस करतो. दिस इज पॉइंट A, दिस इज पॉइंट B, दिस इज M. बरोबर का? तर जर तुम्ही along ट्रू लेंथ गेला, हे दोन्ही डिस्टन्स इक्वल असतील. इज इट करेक्ट? Yes. जर तुम्ही along A dash B1 dash गेला तर त्याचा मिड पॉइंट असेल M1 dash. M1 dash. समजतंय का? नेक्स्ट, समजा तुम्ही इथून लोकस काढला आणि इथून अल्फा लाईन काढली, काय बोलतो समजतं ना? हे जे असेल A dash B dash. समजतंय का? तर Yes, sir. A dash B dash चा मिड पॉइंट असेल M dash M. आणि M dash आणि M1 dash हे एकाच लोकस वरती असतील. इज दॅट क्लिअर? Yes. Yes. सो थोडक्यात ट्रू लेंथ असू द्या किंवा ऍपरंट लेंथ असू द्या, M हा त्याचा मिड पॉइंट असला पाहिजे. इज दॅट क्लिअर? सोप्या भाषेत सांगितलं. Yes, sir. सो जी काय AB ची ट्रू लेंथ असेल त्याचा निम्म डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे? A dash M1 dash. इज इट क्लिअर? दिस इज हाफ द ट्रू लेंथ. नाउ मेजर A dash to M1 dash. 45. 45. 45. So half the true length is coming as how much? 45. कुणासाठी? लाईन AB साठी. म्हणजे लाईन AB ची ऍक्च्युअल लेंथ किंवा ट्रू लेंथ किती असायला पाहिजे? 90. इज इट क्लिअर? 90. Yes. Yes. आता ट्रू लेंथ तुम्हाला समजली आहे, जी 45 च्या डबल असणार आहे. थीटा माहिती आहे, म्हणजे काय करायला लागेल सांगा आता? यू हॅव टू एक्सटेंड द थीटा लाईन. इज इट करेक्ट? Yes, sir. ही थीटा लाईन आता एक्सटेंड करा आणि त्याच्यावरती B1 dash मिळवा in such a way that total length is 90. 90. Clear? Total length किती असायला पाहिजे? 90. A dash B1 dash should be 90. Now project B1 dash
B1 dash इथं प्रोजेक्ट करा टॉप व्ह्यू मध्ये. Here you get which length? Plan length. Plan. Plan length. And also you are given the angle beta. Complete करू शकता प्रॉब्लेम आता. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. Now you can complete the problem. तर मिड पॉइंटचा उपयोग कशासाठी झाला फक्त सांगा. इथं मिळाली ती हाफ ट्रू लेंथ होती, समजतंय ना? Yes. आणि त्याच्यात डबल करणं एवढाच मिड पॉइंटचा उपयोग होता. The rest of the problem is as per the routine. Can you complete it? Yes, sir. ठीक आहे. It is around 10:30. I will take attendance. आपण काही वेळ घेऊ नये डबळे सरांचा, बरोबर आहे? आणि पुन्हा अजून एक लेक्चर आहे आपल्याला. कम्प्लीट करा हा प्रॉब्लेम आणि चेक पॉईंट याच्यामधला असेल अल्टिमेट 5 असू शकतो, बरोबर का? सगळ्यात शेवटी 5 मिळणार आपल्या याच्यामध्ये. संकेत बागल रोल नंबर 12 आहे का तुमचा? हॅलो संकेत बागल, व्हॉट इज युअर रोल नंबर? इज इट 12? 12. रिनेम करा ना. कधीपासून बसला लेक्चरला? हॅलो ऋतुराज तारापूरकर कधी जॉईन केले बाळा? तारापूरकर. ठीक आहे. विल स्टॉप हियर.